नमस्कार किरण शेठ. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. हे आमचे मित्र APMC मार्केट वाशी नवी मुंबईचे प्रसिद्ध आडतदार या ठिकाणी शरददादांचा प्रचार करण्यासाठी आम्ही मुंबईवरून या ठिकाणी आलेले. तर गणेश काय म्हणणं तुमचं? शरददादांबद्दल काय बोलायचं, अगदी लहान असल्यापासून अगदी 1996 पासून आम्ही त्यांना ओळखतो. एक साधारण कुटुंबातला व्यक्ती जो व्यापार करायचा वाशी मार्केटमध्ये, आणि त्याने एक तालुक्याचं तुमच्या जुन्नर तालुक्याचं एक ध्येय ठेवलं की आपला तालुका कसा मोठा होईल, कसा सदन होईल, आपल्या मुलाबाळांना सगळ्या रोजगार कसा मिळेल, असं ध्येय घेऊन तो आलेला माणूस. अगदी असं म्हणजे ध्येय वेडा माणूस काय म्हणतात ना त्याला, तसा ध्येय वेडा माणूस तो. अगदी स्वप्न उराशी बाळगून इकडे आला. इथे आल्यानंतर रायगड हे त्यांनी बांधायला सुरुवात केली. तर लोकांनी विचारलं, अरे काय करतो शरद तू? तर लोक मातीत असं त्यांचं सांगणं आलं आम्हाला की मातीत लोळून हसायला लागले लोक. तू आमदार, अरे तू जा मुंबईला, तुझा व्यापार कर, पैसे कमव. तो म्हटलं मला पैसे नाही कमवायचं, मला जनतेची सेवा करायची. असा तो आमचा शरद दादा. आणि आज तुमच्या म्हणजे 2014ला आम्ही इलेक्शनला आलेलो इकडे. 2014ला त्यांनी एकदम अचानक भयानक सगळं मस्तपैकी आमदार म्हणून निवडून आले ते. 2019ला घात झाला, आपल्याच माणसांनी घात केला. परंतु 2024ला तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना निवडून द्यावं. आज बिबट सफारी बारामतीला गेलेली, परत आणली. तुमचा पर्यटन तालुका, तुमच्या रस्त्याचा विकास सगळ्या दादांनी केलाय. बघा तुम्ही, आमचा तालुका खेडे, राजगुरुनगर, आम्ही मुंबईवरून आलो. हा तर तुमचा तालुका आहे. तुमच्या दृष्टीने तुम्ही पहा कोणाला मत द्यायचंय, कोणाला काय करायचंय, हा तुमचा भाग आहे. हा, आज कसं आहे किरण शेठ माहितीये का, तुमच्या विकासाच्या दृष्टीने जे काय पोषक असेल त्या पद्धतीने दादा खूप कुटुंब सोडून येणारा माणूस. आजही भाड्याच्या घरात आहे त्याचं कुटुंब. दादांचं कुटुंब आजही भाड्याच्या घरात आहे. काय त्या माणसाला घेणं देणं बायका बरोबर सोडून इथं राहायचं? हे फक्त समाजासाठी ध्येय वेडा झालेला माणूस आहे तो. खऱ्या अर्थाने शिवजन्मभूमीसाठी, शिवाजी महाराजांसाठी बरोबर केलेलं आहे. आणि नुसता फक्त एकच रस्ता म्हणजे विकास नाही, परंतु रोजगार असेल किंवा अजून तुमचा बरेच असे मुद्दे आणि असेल, सगळं काय दादांनी विजन असणारा माणूस. त्याच्यामुळं मला पण वाटतं की सगळ्यांनी बघा, आज तरुण वर्ग सगळे या इकडे, या बाळांनो इकडे या, 2 मिनिटं इकडे या, इकडे या. आज तरुण वर्ग सगळे इथे बसलेले आहेत. पण तुमच्या विकासाच्या दृष्टीने, तुमच्या भविष्याच्या दृष्टीने दादा हे तुम्हाला हवेत. तो स्वतःसाठी विचार न करणारा माणूस आहे. तर तुम्ही बघा काय करायचंय, कसं करायचंय. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळं येत्या 20 तारखेला आपलं बटन आहे 9 नंबरचं. काही टाकवांचं नाव पाहायचं नाही, काहीच पाहायचं नाही, फक्त खाली डायरेक्ट 9 नंबरला यायचं आणि रिक्षा निशाणी, या निशाणीवरती बटन दाबून दादांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचंय. कमीत कमी दादांना आपल्याला 11,000चं लीड द्यायचंय या ठिकाणी मी सांगतो. आणि ते भेटणार आहे हे तुम्ही आता 23 तारखेला येत्या काढणारच आहे. त्याच्यामुळे फटाके तयार ठेवा. 23 तारखेला फटाके आपल्याला फोडायचे आणि विजयाचे फटाके फोडायचे. विजयाचे फटाके, गुलाल उधळायचे आपल्याला. व्यापारी वर्ग सगळे मुंबईवरून आलेत. दादा 365 दिवस लोकांसाठी देतात. आपल्याला 2-3 दिवस दादासाठी त्याला काय अडचण आहे? म्हणून त्यांनी हे पण सध्या त्यांचा व्यापार वगैरे सगळं हायतच सोडून म्हणजे 3 दिवस मी दादांसाठी आता इथून पुढे देणार आहे. त्याच्यामुळे सर्वजण तयारी लागा आणि आपापल्या पद्धतीने नातेवाईक असतील, भाऊबंद असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळ्यांना फोन करून सांगा की दादांना यावेळेस प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचे. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांना की मायबाप जनता सावध व्हा, या सर्वांच्या नादी लागू नका आणि शरददादांच्या मागे राहून आपल्या तालुक्याचा विकास पुन्हा एकदा करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.